मस्तक जागेवर ठेवण्यासाठी पुस्तकं वाचली पाहिजेत. दत्तात्रय वारकड. एज्युकेशन सोसायटी संचलित ॲग्रिकल्चर कॉलेज सोनई येथे प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा दीक्षा आरंभ दिन उत्साहात पार पडला. या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी लेखक आणि वक्ते श्री दत्तात्रय वारकड यांनी आनंदी जीवन, आयुष्याचा आनंद उत्सव या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. आपल्या विचार मंथनात वारकड यांनी विद्यार्थ्यांना फिक्स माइंडसेट ऐवजी ग्रोथ माइंडसेट अवलंबण्याचे आवाहन केले. सकारात्मक विचार जीवनाला यशाकडे नेतात, तर नकारात्मक विचार हे आरोग्य आणि मानसिक शांतता बिघडवतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत महंत, संशोधक यांच्या विचार प्रेरणांचा दाखला देत वाचनाची सवय अंगीकारणे अत्यावश्यक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. वारकड यांनी पुढे म्हटलं आहे की मन शांत असेल तर मिनिटाला 50 ते 60 विचार येतात, पण मन अस्थिर असेल, अशांत असेल तर 100 ते 150 विचार मनात येतात. त्यात सकारात्मक विचार फार कमी असतात. अनावश्यक विचार भूतकाळ आणि भविष्यकाळाशी निगडीत असल्याने चिंता निर्माण करतात. म्हणूनच सदैव सकारात्मक विचार ठेवावेत, असे मार्गदर्शन त्यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा आदर, पालकांची सेवा, योग्य संगत, मोबाईल आणि सोशल मीडियाचा मर्यादित वापर आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन वारकड यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर हरी मोरे होते. विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर संदीप तांबे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्यांच्या हस्ते वारकड यांचा सन्मान करण्यात आला. शेवटी प्राध्यापक रेणुका दिघे यांनी आभार मानले. या व्याख्यानास विद्यार्थ्यांसह प्राध्यापक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. ब्लड प्रेशर, डायबिटीज, कार्डियानुसार ते या ठिकाणी पोहोचले आणि जवळजवळ 1 तासभर त्यांनी आपल्याला अतिशय चांगलं या ठिकाणी मार्गदर्शन. बदलत चालली. कवाडे म्हणजे कवाड लाव, असं शब्द कोणी कोणी ऐकलाय उपस्थितांपैकी? उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, नगर.